नमस्कार. राजवीर मल्होत्रा भाग 36. रात्रीचे 11 वाजले होते. पुण्याच्या एका हायफाय पब बाहेर रोहितनं गाडी थांबवली. हा पब रणजित नाईकचा होता. पब बाहेर महागड्या गाड्यांची गर्दी होती आणि आत जोरात म्युझिक वाजत होतं. राजवीरने काळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स घातली होती. डोळ्यांवर काळा चष्मा. तो आणि रोहित गाडीतून उतरले. त्याचवेळी तिथल्या अंधाऱ्या कोपऱ्यातून एक धिप्पाड माणूस पुढे आला. तो आशू होता, राजवीरचा दिल्लीतील सर्वात विश्वासू आणि धोकादायक शूटर. सर, रामराम. आशूने मान झुकवून अभिवादन केलं. आशू, काय परिस्थिती आहे? राजवीरने विचारले. रणजित नाईक आत VIP सेक्शनमध्ये आहे. त्याच्यासोबत त्याचे 4 बॉडीगार्ड्स आहेत. तो आज खूप खुश आहे कारण दत्ताजीने त्याला एका मोठ्या जमिनीची डील दिली आहे. आशूने माहिती दिली. त्याची खुशी फार काळ टिकणार नाही. आशू, पबचे मागचे दरवाजे ब्लॉक कर. रोहित, तू CCTV रूम ताब्यात घे. 5 मिनिटात पबची वीज गेली पाहिजे. राजवीरनं शांतपणे आदेश दिले, जणू तो एखाद्या साध्या बिझनेस मीटिंगचे नियोजन करत होता. हो सर. दोघांनी आपापली पोझिशन घेतली. राजवीर पबच्या मुख्य दरवाजातून आत गेला. बाउन्सरनं त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण राजवीरनं त्याच्या डोळ्यात अशी काही नजर टाकली की बाउन्सरची पाचावर धारण बसली आणि तो आपोआप मागे हटला. आत मध्यधुंद तरुण तरुणी डान्स करत होते. राजवीर गर्दीतून वाट काढत थेट पहिल्या मजल्यावरील VIP सेक्शनकडे निघाला. तिथे रणजित नाईक सोफ्यावर बसून हातात दारूचा ग्लास घेऊन हसत होता. अचानक धाड पबचे संगीत बंद झाले आणि संपूर्ण पबमध्ये अंधार दाटला. गर्दीत एकच गोंधळ उडाला. लोक ओरडत बाहेर पळू लागले. VIP सेक्शनमध्ये रणजितचे बॉडीगार्ड्स सावध झाले. रणजित भाई, खाली झुका. एक बॉडीगार्ड ओरडला, पण त्या अंधारात फक्त एकच गोष्ट चमकत होती, राजवीरचे डोळे. अंधाराचा फायदा घेत राजवीर पुढे सरसावला. पहिल्या बॉडीगार्डने पिस्तूल काढण्यापूर्वीच राजवीरने त्याचा हात पकडला आणि तो उलटा फिरवून थेट त्याच्या छातीत कोपरा मारला. तो माणूस खाली कोसळला. दुसऱ्याने वार करण्याचा प्रयत्न केला, पण राजवीरने सोफ्यावरची काचेची बॉटल त्याच्या डोक्यात फोडली. अवघ्या 30 सेकंदात रणजितचे 4ही बॉडीगार्ड्स जमिनीवर विव्हळत पडले होते. आता फक्त रणजित नाईक उरला होता. तो भीतीने थरथरत मागे सरकला. कोण आहेस तू? तुला माहीत आहे का मी कोणाचा पुतण्या आहे? तेवढ्यात पबचे इमर्जन्सी लाईट सुरू झाले. मंद लाल प्रकाशात रणजितला समोर उभा असलेला काळ दिसला. राजवीरने एका हाताने रणजितची कॉलर पकडली आणि त्याला सोफ्यावर आदळले. तुला माहीत करून घ्यायचे मी कोण आहे? राजवीरने त्याचे पिस्तूल रणजितच्या कपाळाला लावले. माझं नाव राजवीर मल्होत्रा. घाटात ज्या पांढऱ्या गाडीवर तुमच्या माणसांनी गोळ्या झाडल्या ना, त्यात माझं कुटुंब होतं. माझ्या बाळाचा जीव गेलाय रणजित. राजवीरचा आवाज एवढा थंड होता की रणजितच्या अंगावर काटा आला. मल्होत्रा, मला काही माहीत नाही. ते सगळं गज्जूभाई आणि दत्ताजी दादांनी केले. तो भीतीने रडू लागला. मला माहीत आहे, म्हणून तर मी तुला जिवंत ठेवतोय, कारण मला दत्ताजीला एक मेसेज पाठवायचा आहे. राजवीरनं पिस्तूल खाली केले, पण पुढच्या क्षणी त्याने रणजितचा डावा हात पकडला आणि सोफ्याच्या टेबलवर ठेवला. नाही, प्लीज नाही, रणजित ओरडला. क्रॅक. राजवीरने एका फटक्यात रणजितची 3 बोटे तोडली. रणजितची भयानक किंकाळी पबच्या रिकाम्या भिंतीवर आदळली. हा मेसेज दत्ताजीसाठी आहे, राजवीर रणजितच्या चेहऱ्याजवळ जाऊन म्हणाला. त्याला सांग, राजवीर मल्होत्रा परत आला आहे आणि पुढच्या 48 तासात मी त्याच्या साम्राज्याचे असेच तुकडे करणार आहे. चाल तुझी होती, पण गेम माझा असेल. राजवीर तिथून शांतपणे बाहेर पडला. पब बाहेर पाऊस पुन्हा सुरू झाला होता, पण राजवीरच्या मनातली सुडाची आग आता शांत होणार नव्हती. ही तर चक्रव्यूहाची पहिली पायरी होती. दत्ताजी नाईकचा शेवट आता सुरू झाला होता. राजवीरच्या पबमधील त्या आक्रमणामुळे महाराष्ट्राच्या गुन्हेगारी जगात एक खळबळ उडाली होती. रणजित नाईकवर झालेला हल्ला ही साधी घटना नव्हती, तर हा थेट दत्ताजी नाईकच्या साम्राज्याला दिलेलं एक ओपन चॅलेंज होतं. रणजितच्या हाताची मोडलेली बोटे आणि त्याच्या तोंडातून निघालेला राजवीर मल्होत्राचा उल्लेख. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. दत्ताजी नाईकच्या जुन्या वाड्यात आज स्मशान शांतता होती. दत्ताजी खुर्चीवर बसून होता. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. समोर रणजित पलंगावर पडला होता. त्याच्या हातावर प्लॅस्टर होते. वेदनेने तो विव्हळत होता. गज्जू. दत्ताजीचा आवाज खूप शांत पण तितकाच भयानक होता. हो दादा. गज्जूभाई थरथरत पुढे आला. राजवीर मल्होत्रा पुन्हा आलाय? आणि यावेळी पहिलीच चाल त्याने माझ्याच घरावर केली आहे. आणि तरीही
तू आणि तुझी माणसे पाहत बसला आहात नुसते. दत्ताजीने हातातला खंजीर टेबलवर जोरात आपटला. दादा, तो असा अचानक येईल असं वाटलं नव्हतं. त्याच्या बायकोवर, त्याच्या बाळावर असा आघात आपण केला आहे म्हटल्यावर मला वाटलं तो थंड होईल. पण त्याने आज आपल्याला संदेश दिलाय. पुढच्या 48 तासात तो काहीतरी मोठं करणार आहे. गज्जूबाईनं घाबरत उत्तर दिलं. दत्ताजी हसला. एक क्रूर हास्य. जर त्याला युद्धच हवंय तर आपण त्याला एवढं रक्त देऊ की तो स्वतः त्यात बुडून जाईल. माझ्या प्रत्येक माणसाला अलर्ट करा. जर तो माझ्या वाड्याच्या उंबरठ्यापर्यंत पोचला तर त्याचं शिर छाटून मी वाड्याच्या मुख्य दरवाजावर टांगून ठेवीन. इकडे महाबळेश्वरच्या बंगल्यात श्रीनिका एकटी होती. राजवीर निघून गेल्यापासून तिची अवस्था एका कैद्यासारखी झाली होती. घराभोवती साळुंखेच्या पोलिसांनी पहारा ठेवला होता, पण तिच्या मनातील अस्वस्थता काही कैल्या कमी होत नव्हती. तिने डायनिंग टेबलवर ठेवलेला तो रिकामी पाळणा पाहिला. आज 5व्या दिवशीही तो पाळणा तिला साथ घालत होता. तिने त्या पाळण्याला स्पर्श केला. तिचे बोट त्या लाकडावर फिरले. अचानक तिला तिथे एक लहानशी चिठ्ठी सापडली, जी कदाचित राजवीरने जाताना ठेवली होती. तिने ती चिठ्ठी उघडली. त्यावर राजवीरच्या हस्ताक्षरात 2 ओळी होत्या. श्री, तू स्वतःला एकटी समजू नकोस. मी तिथे नाही आहे, पण माझं अस्तित्व तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. जर मी परत आलो नाही तर समजून घे की मी आपल्या बाळाला शोधायला गेलो आहे. स्वतःची काळजी घे. श्रीनिकाच्या डोळ्यातून पुन्हा एकदा अश्रूंची धार लागली. तिने ती चिठ्ठी हृदयाशी धरली. तिला माहीत होतं राजवीर कशासाठी हे सगळं करतोय. तिला त्याच्याबद्दल राग नव्हता तर भीती होती, पुन्हा एकदा काहीतरी हरवण्याची. तिने फोन उचलला आणि कोणाला तरी नंबर लावला. हॅलो, समोरून आवाज आला. साळुंखे सर, मला राजवीरची जागा हवी आहे. तो नक्की कुठे आहे मला माहीत आहे. तुम्ही त्याचे लोकेशन ट्रेस करत आहात. श्रीनिकाने खंबीर आवाजात विचारले. मॅडम, तुम्ही हे का विचारताय? राज सरांनी मला स्पष्ट सांगितले आहे की तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत या गोष्टींपासून दूर ठेवायचे आहे. साळुंखेने विनवणी केली. साळुंखे सर, तो माझा नवरा आहे. जर तो मेला तर मी कशासाठी जिवंत राहीन? मला सांगा, तो कुठे आहे? श्रीनिकाचा आवाज आता रडवेला झाला होता. साळुंखे काही क्षण शांत राहिले. मॅडम, तो आता कोथरूडच्या एका गोदामाकडे निघाला आहे. तिथे दत्ताजीच्या मोठ्या अंमली पदार्थांची खेप उतरवली जाणार आहे. राज सर तिथे एकटेच जात आहेत. श्रीनिकाने फोन कट केला. तिने तिची शाल घेतली आणि ती गाडीकडे धावली. तिला माहीत होतं ती धोका पत्करत आहे, पण राजवीरला आता कोणाची तरी गरज होती जी त्याला सावरू शकेल. पुण्यातील कोथरूड परिसरातील एक निर्जन भाग. तिथे एक जुने सिमेंटचे गोदाम होते. पावसाची रिपरिप पुन्हा सुरू झाली होती. काळोख्या रात्रीत राजवीर एका भिंतीच्या मागे दबा धरून बसला होता. आशू आणि रोहित आजूबाजूला तैनात होते. समोरून 3 मोठ्या ट्रक्स आल्या. ट्रक्समधून दत्ताजी नाईकची 10-12 माणसे उतरली. त्यांच्या हातात AK-47 सारखी घातक शस्त्रे होती. गज्जूबाई स्वतः तिथे उपस्थित होता. दादांनी सांगितले की ही खेप आज कोणत्याही परिस्थितीत सुरक्षितपणे पोहोचली पाहिजे. राजवीर मल्होत्राच्या शोधात पूर्ण शहर लागले, पण तो इथपर्यंत पोहोचू शकणार नाही. गज्जूभाई आपल्या माणसांना ओरडून सांगत होता. राजवीरच्या ओठांवर एक स्मित हास्य आले. त्याने आशूकडे पाहिले आणि हाताने खुणावले. धाड! एकाच वेळी 3 गोळ्या झाडल्या गेल्या. गोदामाचे लाईट्स फुटले. अचानक गोंधळ उडाला. दत्ताजीची माणसे सैरावैरा पळू लागली. राजवीर थेट मैदानात उतरला. त्याने आपली बंदूक काढली आणि गोळीबार सुरू केला. तो एखाद्या वाघासारखा ट्रक्सच्या मागे लपत छपत शत्रूचा खात्मा करत होता. रोहितने एका ट्रकला आग लावली. गोदामात स्फोट झाला. आगींच्या ज्वाळांमध्ये शत्रूचे चेहरे स्पष्ट दिसत होते. राजवीरनं थेट गज्जूभाईला टार्गेट केलं. गज्जूभाईला पाहताच राजवीरच्या डोक्यात बाळाचा चेहरा फिरला. तो गज्जूच्या दिशेने धावला. गज्जूने पळण्याचा प्रयत्न केला, पण राजवीरने त्याच्या पायावर गोळी मारली. गज्जू खाली पडला. राजवीर त्याच्या जवळ जाऊन उभा राहिला. त्याने गज्जूची कॉलर पकडून त्याला जमिनीवर उचलले. कुठे आहे दत्ताजी? राजवीरनं गज्जूच्या डोक्यात पिस्तूल टेकवले. मला काही माहीत नाही राजवीर. तो आज रात्री कोकणात पळून जाणार आहे, गज्जू थरथरत म्हणाला. राजवीरनं त्याला जोरात भिंतीवर आपटले. खोटं बोलतोयस? अचानक राजवीरला मागून कुणाचा तरी आवाज आला. राज, थांबा! राजवीरनं मागे वळून पाहिले. श्रीनिका तिथे आली होती. पावसाने भिजलेली, घाबरलेली, पण ती तिथे आली होती. राजवीरचं लक्ष विचलित झालं. याच संधीचा फायदा घेत गज्जूबाईने त्याच्या कमरेवरची छुपी सुरी काढली आणि राजवीरच्या पोटावर वार करण्याचा प्रयत्न केला. श्रीनिका ओरडली, राजजी सांभाळा! पण राजवीरने चपळाईने स्वतःला वाचवले आणि गज्जूच्या हातावर इतका जोरात वार केला की सुरी खाली पडली.
राजवीरने रागाच्या भरात गज्जूला अशा काही धडाधड लाथा मारल्या की गज्जू जागेच निष्प्राण झाला. गोदामात आता शांतता पसरली होती. फक्त आगीचा आवाज येत होता. राजवीर धावत श्रेणिकाकडे गेला. तू तू इथे काय करतेस? मी तुला सांगितलं होतं ना महाबळेश्वरला थांबवायला. राजवीरचा राग त्याच्या प्रेमातून बाहेर पडत होता. श्रेणिकाने त्याला घट्ट मिठी मारली. मी तुम्हाला एकटं कसं सोडू? जर मरण आलं तर आपण दोघं सोबतच मरू, पण मी तुम्हाला एकटं सोडून कुठेही जाऊ देणार नाही. राजवीर स्तब्ध झाला. त्याने तिला आपल्या भाऊत घेतले. हा पाऊस, हा आगीचा धूर आणि हे रणांगण, तिथे फक्त दोघं एकमेकांच्या श्वासांची उब घेत होते. चल श्री, इथं राहणं धोक्याचं आहे. दत्ताजीच्या माणसांचा मोठा ताफा इकडे येत असेल. आपल्याला इथून निघायला हवं. राजवीरनं तिला गाडीकडे नेलं. गाडी सुरू झाली आणि ते पावसाच्या त्या अंधाऱ्या रात्री गायब झाले. पण त्यांना माहीत नव्हतं की हे युद्ध आता एका नव्या पातळीवर पोचले होते. दत्ताजी नाईक आता राजवीरच्या मागे नाही, तर राजवीर दत्ताजीच्या वाड्याच्या जवळ पोचला होता. आता फक्त एकच रात्र उरली होती दत्ताजीचा शेवट करण्यासाठी. कोथरूडच्या गोदामातून बाहेर पडल्यानंतर बाहेरचा पाऊस आणखीनच रौद्ररूप धारण करत होता. वीज कडाडत होती आणि त्या प्रकाशात राजवीरचा चेहरा अधिकच करारी आणि भयानक दिसत होता. श्रेणिका गाडीच्या फ्रंट सीटवर बसली होती. तिचे डोळे राजवीरवर खिळले होते. तिने त्याच्यातला हा आक्रमक अवतार कधीच पाहिला नव्हता. हा तो राज नव्हता ज्याच्या प्रेमात ती पडली होती. हा तर असा एक प्रोफेसर होता जो आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या हानीचा बदला घेण्यासाठी मृत्यूचं तांडव रचत होता. राजजी, आपण कुठे चाललो आहोत? श्रेणिकाने थरथरत्या आवाजात विचारले. जिथे या सगळ्या पापाची सुरुवात झाली तिथे, दत्ताजी नाईकच्या जुन्या वाड्यावर. राजवीरनं गाडीचा गिअर बदलत वेगाने गाडी हायवेला लावली. त्याचा आवाज इतका थंड होता की गाडीतल्या एसीच्या थंडीपेक्षाही जास्त गारठा श्रेणिकाच्या अंगावर आला. सर, मागच्या सीटवरून रोहितने त्याचा फोन समोर केला. दिल्लीची टीम म्हणजेच आशू आणि त्याचे सर्व लोक वाड्याच्या मागच्या बाजूला पोहोचले आहेत. इन्स्पेक्टर साळुंखेने आपल्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांना सांगितले की आज कायदा आणि सुव्यवस्था मध्ये आली तर मल्होत्रा साम्राज्य पोलिसांशी लढायला मागे पुढे बघणार नाही. राजवीरने एक क्रूर स्मितहास्य केलं. कायद्याने मला काय दिलं रोहित? जेव्हा घाटात माझ्या बाळाचा श्वास गुदमरला तेव्हा कायदा कुठे होता? जेव्हा माझी श्रेणिका जंगलातल्या रस्त्याच्या थारोळ्यात विव्हळत पडली होती तेव्हा पोलिसांची नाकाबंदी कुठे होती? आज रात्री कोणताही कायदा नाही, कोणताही कोर्ट नाही. आज फक्त आणि फक्त न्याय होईल, तोही माझ्या पद्धतीने. पुण्याच्या वेशीवर असलेला दत्ताजी नाईकचा तो अवाढव्य जुना वाडा जणू एखाद्या किल्ल्यासारखा उभा होता. वाड्याच्या मुख्य दरवाजावर आणि भिंतीवर दत्ताजीचे 20 ते 25 सशस्त्र गुंड तैनात होते. गजूभाई मरण पावल्याची आणि रणजित नाईक जायबंद झाल्याची बातमी दत्ताजीपर्यंत पोहोचली होती. त्याला माहीत होतं की राजवीर मल्होत्रा आता शांत बसणार नाही. वाड्याच्या आतल्या मोठ्या खोलमध्ये दत्ताजी नाईक एका मोठ्या खुर्चीवर बसला होता. त्याच्या हातात त्याची जुनी धारदार तलवार होती. त्याच्या शेजारी त्याचे बॉडीगार्ड्स खास उभे होते. तो आलाय? दत्तोजीने कठोर आवाजात विचारले. हो दादा, त्याची गाडी वाड्याच्या दिशेनेच येत आहे, पण साला एकटाच येतोय असं दिसते, एका गुंडाने खिडकीबाहेर पाहत सांगितले. एकटा? दत्ताजीने एक मोठा श्वास घेतला. दिल्लीचा भाग पुण्यात येऊन शेळ्यांसारखा मरेल. आज त्याची ती बायको श्रेणिका, तिला माझ्यासमोर आणा. त्याच्या डोळ्यादेखत मी तिचे तुकडे करेन आणि मग त्याला समजेल की नाईकांच्या घराण्याशी पंगा घेण्याचा काय परिणाम होतो. अचानक वाड्याच्या मुख्य लोखंडी दरवाजा धाड अशा प्रचंड आवाजासह तुटून आत पडला. राजवीरची पांढरी गाडी थेट वाड्याच्या अंगणात येऊन थांबली. गाडी थांबताच वाड्याच्या छतावरून आणि गॅलरीतून दत्ताजीच्या माणसांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. गोळ्यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला, पण राजवीरनं गाडी अशा पद्धतीनं पार्क केली होती की पुढचा भाग गाडीचा गुंडांच्या गोळीबाराच्या रेंजच्या बाहेर होता. राजवीर गाडीतून उतरला. त्याच्या हातात 2 ऑटोमॅटिक पिस्तूल होत्या. त्याने गाडीच्या बोनेटचा आडोसा घेतला. रोहित, श्रेणिकाला गाडीतच ठेव. जोपर्यंत मी सिग्नल देत नाही तोपर्यंत तिने बाहेर यायचं नाही. राजवीर ओरडला. हो सर. रोहितनं गाडीच्या आतूनच श्रेणिकाला कव्हर केलं. त्याचवेळी वाड्याच्या मागच्या बाजूने एक मोठा स्फोट झाला. बूम! आशू आणि त्याच्या दिल्लीच्या टीमने वाड्याची मागची भिंत उडवून आत प्रवेश केला होता. आता नाईकांच्या गुंडांची पाचावर धारण बसली. ते मागच्या बाजूला धावू लागले. आता आपली पाळी आहे.
राजवीरनं बोनेटच्या बाहेर येत दोन्ही हातांनी गोळीबार सुरू केला. त्याची नजर अचूक होती, नेम पक्का होता. प्रत्येक गोळी एका गुंडाचा वेध घेत होती. राजवीर वाड्याच्या पायऱ्या चढू लागला. पावसाचे पाणी त्याच्या अंगावरून वाहत होते, पण त्याच्या हातातील पिस्तूलमधून निघणाऱ्या गोळ्यांची आग शांत होत नव्हती. एका गुंडाने त्याच्यावर तलवार घेऊन वार करण्याचा प्रयत्न केला, पण राजवीरनं चपळाईनं त्याचा हात पकडला. तो फिरवला आणि त्याचीच तलवार त्याच्या छातीत आरपार खुपसली. राजवीर आता हॉलच्या मुख्य दरवाजापाशी पोहोचला होता. त्याचे कपडे शत्रूच्या रक्ताने माखले होते. त्याचा हा भयानक अवतार पाहून उरलेले गुंड मागे हटू लागले. राजवीरनं हॉलचा दरवाजा जोरात लाथ मारून उघडला. आत दत्ताजी नाईक आपल्या तलवारीसह उभा होता. त्याच्या बाजूला त्याचे 4 मुख्य अंगरक्षक होते. दत्ताजी नाईक. राजवीरचा आवाज हॉलमध्ये घुमला. राजवीर मल्होत्रा, शेवटी तू आलास तर, पण इथून तुझा मृतदेहच बाहेर जाईल. दत्ताजीनं गर्जना केली. माझा मृतदेह बाहेर जाईल की तुझा इतिहास संपेल हे पुढच्या 5 मिनिटात समजेल. राजवीरने आपल्या हातातील रिकाम्या पिस्तूल्स खाली फेकून दिल्या आणि कमरेला लावलेला एक मोठा खंजीर काढला. त्याला दत्ताजीला गोळी मारून सोपं मरण द्यायचं नव्हतं. त्याला त्याच्या त्या प्रत्येक वेदनेची जाणीव करून द्यायची होती जी श्रीनिकाने भोगली होती. दत्ताजीच्या 4 बॉडीगार्ड्सने एकाच वेळी राजवीरवर हल्ला केला. राजवीरनं पहिल्या गुंडाचा वार चुकवून त्याच्या गळ्यावर खंजीर चालवला. दुसऱ्या गुंडाने राजवीरच्या पाठीवर वार केला. राजवीरच्या पाठीतून रक्ताची धार लागली, पण त्या वेदनेने त्याचा राग आणखी वाढवला. त्याने मागे वळून त्या गुंडाचे डोके थेट तिथल्या दगडी खांबावर आदळले. खांब रक्ताने लाल झाला. अवघ्या 2 मिनिटात 4ही रक्षक जमिनीवर निपचित पडले होते. आता फक्त राजवीर आणि दत्ताजी नाईक उरले होते. दत्ताजीनं आपली तलवार हवेत फिरवत राजवीरवर जोरात वार केला. राजवीरनं खंजिराने तो वार अडवला. धातूचा धातूवर आदळण्याचा मोठा आवाज झाला आणि ठिणग्या उडाल्या. दत्ताजी जुना खेळाडू होता. त्याची ताकद जास्त होती. त्याने राजवीरला मागे ढकलले. तू माझ्या साम्राज्याला हात लावलास राजवीर, मी तुला जिवंत सोडणार नाही. दत्ताजी पुन्हा धावून आला, पण राजवीर आता प्रोफेसर नव्हता. त्याने ताकदीऐवजी बुद्धीचा वापर केला. त्याने दत्ताजीचा वार चुकवला आणि खाली वाकून थेट दत्ताजीच्या गुडघ्यांवर खंजिराने वार केला. आह! दत्ताजी नाईक वेदनेनं ओरडला आणि एका गुडघ्यावर खाली बसला. राजवीरनं क्षणभरही न थांबता दत्ताजीची तलवार त्याच्या हातातून उडवून दिली आणि त्याचा गळा आपल्या हाताने घट्ट आवळला. त्याने दत्ताजीला जमिनीवर पाडले आणि तो त्याच्या छातीवर बसला. हा वार माझ्या श्रीनिकाच्या त्या प्रत्येक जखमासाठी, तिचे निष्पाप आईबाबा त्यांच्यासाठी. राजवीरनं खंजीर दत्ताजीच्या खांद्यात खुपसला. हा वार रोहितच्या त्या जखमेसाठी. दुसरा वार दत्ताजीच्या पोटावर झाला. आणि हा राजवीरचे डोळे अश्रूंनी आणि रागाने डबडबले. त्याचा आवाज आता खोल झाला. हा माझ्या त्या निरागस बाळासाठी, ज्याने अजूनही हे जग पाहिले नव्हते. राजवीरनं खंजीर हवेत वर केला. तो दत्ताजीच्या छातीवर थेट आरपार खुपसणार इतक्यात मागून एक आवाज आला. राज, थांबा! श्रीनिका हॉलच्या उंबरठ्यावर उभी होती. तिच्यासोबत रोहितही होता. श्रीनिकाचे डोळे विस्फारलेले होते. ती धावत राजवीरच्या जवळ आली आणि तिने त्याचा तो खंजीरवाला हात पकडला. श्री, बाजूला हो. या नराधामाला जगण्याचा अधिकार नाही. राजवीर ओरडला. मला माहीत आहे राजजी, पण याला मारून तुमच्यात आणि याच्यात काय फरक राहील? याला मारून आपलं बाळ परत येणार आहे का? श्रीनिका रडत म्हणाली. मला माझा तो जुना राज हवा आहे, जो कॉलेजचा प्रोफेसर होता आणि ज्याच्या हातात फक्त पेन होता. या राक्षसाला कायद्याच्या स्वाधीन करा. याला अशी शिक्षा मिळू दे जी हा रोज मरेल आणि रोज जगेल. राजवीरने दत्ताजीकडे पाहिले, जो मरणासन्न अवस्थेत पडला होता. मग त्याने श्रीनिकाकडे पाहिले, जिच्या डोळ्यात आपल्या पतीला गमावण्याची भीती स्पष्ट दिसत होती. राजवीरचा श्वास जोरात चालत होता. हळूहळू त्याच्या हाताची मूठ सैल झाली. त्याने तो रक्ताने माखलेला खंजीर जमिनीवर फेकून दिला. आजचा हा भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशा कथा ऐकण्यासाठी आजच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.